मंगळवारी कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडली। यानंतर आता निवडणूक आयोगाकडून मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर करण्यात आली असून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये 71.59% तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात 71.11% मतदान झाल्याची नोंद झाली आहे। तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्ह्यासह पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडली। मात्र इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कोल्हापूर जिल्ह्यातील मतदानाची आकडेवारी मात्र सर्वाधिक आहे। तिसऱ्या टप्प्यात मतदान झालेल्या जिल्ह्यांमध्ये सरासरी 60 ते 68% मतदान झालंय। मात्र कडक उन्हात देखील कोल्हापूर जिल्ह्यातील मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावत मतदानाच्या टक्केवारीत बाजी मारली आहे। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील 19,36,403 मतदारांपैकी 13,86,230 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। करवीर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 79% तर कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी 65.31% मतदानाची नोंद झाली आहे। चंदगडमध्ये 68.41, राधानगरीमध्ये 69.77, कागलमध्ये 75.31, कोल्हापूर दक्षिणमध्ये 70.79% मतदान झालंय। हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील 18,14,277 मतदारांपैकी 12,90,073 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। या लोकसभा मतदारसंघात हातकणंगले विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 75.32% मतदान झालंय। शिराळा विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी 67.39% इतकं मतदान झालंय। 2014च्या निवडणुकीत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात 71.04% तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात 72.09% मतदान झालं होतं। 2019च्या निवडणुकीत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात 70.70% आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात 70.28% मतदान झालं होतं। गेल्या 2 पंचवार्षिक निवडणुकांवेळच्या टक्केवारीच्या तुलनेत या निवडणुकीत जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघात मतदानाची समाधानकारक नोंद झाली आहे। मतदानाची चांगली टक्केवारी कोणाच्या पथ्यावर पडणार हे आता 4 जूनलाच स्पष्ट होणार आहे।